श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, या अवाढव्य कालनदीच्या प्रवाहात अक्षरशः हजारो माणसे जन्म घेतात आणि मोठ्या घाईने मृत्यूकडे जातात. त्यापैकी मी एक हीनदीन असा माणूस. माझ्या जीवनात विशेष काय असणार? पण सामान्यांचे आत्मचरित्र सामान्यांसाठीच असते. माझे दैनंदिन व लौकिक जीवन घरातील व निकट परिचयाची मंडळी जाणतात. मला कोणतेही व्यसन नाही, वेड्यासारख्या सवयी नाहीत किंवा कडक आवडीनिवडी नाहीत. म्हणून माझ्या प्रापंचिक जीवनात खाजगी, गुप्त किंवा लपविण्यासारखे काही नाही. हे जरी खरे तरी भगवंताचे नाम आणि श्री सद्गुरूंचे अनुसंधान या दोन चाकावर चालणारे अंतःकरणातील भावजीवन किंवा प्रेमजीवन मात्र मला आणि श्री सद्गुरूंनाच संपूर्णपणे माहीत आहे. संसाराची व समाजाची ऋणे मी फेडली. श्री सद्गुरूंचे ऋण मला फेडता आले नाही. ज्या दिवशी एका नामा वाचून इतर कशातही मला रस राहणार नाही, त्या दिवशी ते किंचित फिटेल. माझ्या लायकीच्या मानाने मला चांगले यश मिळाले म्हणून जीवनाबद्दल माझी तक्रार नाही. प्रपंचातील कोणत्याही परिस्थितीत समाधान मिळत नाही. फक्त भगवंताच्या सानिध्यात ते मिळते आणि नामाने ते सानिध्य सहज लाभते. याविषयी माझ्या मनात शंका उरली नाही. भगवंताच्या नामाने मिळणारे समाधान साधायचे मी ठरवले होते आणि त्यापैकी थोडे तरी मला साधले. प्रपंचात राहून आनंद साधना करणाऱ्या साधकाच्या मागे जी तात्पुरती लोकप्रियता लागते, तिला कीर्ती समजण्याचा उल्लूपणा मी कधी केला नाही. उलट नामाची महती कळल्यापासून जगात आपण अज्ञात राहिलो तर बरे असे मनापासून वाटते. माझ्या हातून होऊ नयेत अशा चांगल्या वाईट गोष्टी पुष्कळ घडल्या, पण माझे जीवन मी आता नामास वाहिल्यामुळे श्री सद्गुरूंनी त्यांची जबाबदारी उचलली. म्हातारपणी मेंदूचे स्क्रू ढिले होऊन माणूस फार वटवट करतो म्हणतात. माझे स्क्रू निसर्गाने ढिले होणारच, पण व्यर्थ वटवटीच्या ऐवजी भगवंताचे नाम अनावर व्हावे असा माझा अभ्यास चालू आहे. नाम अनावर होणे मोठे भाग्याचे लक्षण आहे. नामाच्या अभ्यासाला कोणतीही परिस्थिती चालते. जगातील ऐश्वर्य, संपत्ती, घरदार, मोठेपण आणि देहसुख मला आता फुसके वाटते. एक लहान झोपडी, एक वेळ साधे पोटभर जेवण, एक श्री ज्ञानेश्वरी आणि एक जपमाळ एवढे असून नाम घेण्याची बुद्धी राहिली तर मी स्वर्गात आहे असे समजेन. जीवनात एकंदर सुखापेक्षा दुःख अधिक, समाधानापेक्षा असमाधान अधिक आहे. समाधानाची समस्या श्रद्धेने सुटते, बुद्धीने नाही. जीवन एक मोठे गूढ आहे. बुद्धीने ते उकलीत बसले तर त्याचा अंत लागणार नाही. म्हणून भगवंताच्या नामाचा आधार धरून आपल्या वाट्यास आलेला संसार आनंदमय करण्याची कला शिकण्यात खरे शहाणपण आहे. भगवंताच्या नामात भगवंताच्या प्रेमाचे बीज आहे व त्या बीजातून स्वानंदाचे सुंदर झाड उगवते, एवढे मी स्वानुभवाने सांगू शकतो. असो. साधक हो, परमपूज्य बाबांनी सांगितल्याप्रमाणे नामाचे अनुसंधान कसे सांभाळले पाहिजे हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.